कोकणातील मुख्य धान्य तांदूळ याचाच वापर करून एकापेक्षा एक सरस लज्जतदार पदार्थ तयार केले जातात। त्यातीलच एक श्रावण मासात नागपंचमीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरी केली जाणारी पातोळीची रेसिपी आज आपण बघूयात। चला रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी अंजली रामा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत। रेसिपी सुरू करण्याच्या आधी तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी विनंती, रेसिपी शेवटपर्यंत बघा। आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। इथे आपण जाडबुडाच्या पॅनमध्ये 1.5 चमचा साजूक तूप घातलं, अर्धी वाटीला थोडासा कमी गूळ घातला। गूळ तुपामध्ये छान मिक्स करून घेतलं। गूळ आणि तूप छान मिक्स झालं की यामध्ये आपण 1 वाटीभर किसून घेतलेलं खोबरं घातलं, यालाही छान शिजवून घेतलं। गुळामध्ये ओला नारळ घातल्यानंतर हे मिश्रण थोडंसं पातळ झालं, याला छान शिजवून घेतलं। एके ठिकाणी गोळा व्हायला लागलं की यामध्ये आपण काजू, बदाम, पिस्ते याचे बारीक काप घातले, चवीपुरतं मीठ घातलं, 1 ते 2 विलायची घातल्या। इथे मी अख्खी विलायची वापरली। मिश्रणाला 1-2 मिनिटं छान शिजवून घेतलं। इथे आपल्याला मिश्रण खूप पातळ किंवा खूप घट्ट असं करायचं नाही। मिश्रण छान शिजले, याला आपण थंड करून घेऊयात। मिश्रण थंड होतंय तोपर्यंत आपण तांदळाच्या पिठीची उकड काढून घेऊयात। जेवढं तांदळाचं पीठ घेतलं होतं तेवढं आणि 2 चमचे पाणी आपण वरती घेतले। यामध्ये अगदी 2 चिमूटभर विलायचीची पावडर घातली, अर्धा चमचा साजूक तूप घातलं आणि पाण्याला छान उकळी आल्यानंतर यामध्ये आपण तांदळाचं पीठ घालून घेतलं। हे पीठ एकसारखं करून घेतलं आणि यावरती झाकण ठेवून घेतलं। 5 मिनिट यावरती झाकण ठेवल्यानंतर याला एक छान दणकावून वाफ येते। तांदळाचं पीठ गरम पाण्यामध्ये एकत्र झाल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवायचं। इथे आपल्याला तांदळाची उकड थोडीशी कोरडी वाटते, याला आपण एका परातीत काढून घेऊयात आणि ही तांदळाची उकड एकसारखी करून घेऊयात। याला जर पाणी लागत असेल तर कोमट पाण्याचा वापर करून ही तांदळाची उकड आपण एकसारखी करून घेऊन मऊसूत वळून घेऊयात। हे पीठ मऊसूत झालं की याला थोडासा तुपाचा हात लावूयात आणि याचे छान छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात। पातोळीसाठी तांदळाची उकड परफेक्ट झाली की नाही हे ओळखायचं कसं, तर तांदळाची उकड आपण मळत असताना ती उकड हातालाही लागत नाही आणि परातीलाही लागत नाही। यावेळेस असं आपण समजायचं की आपली उकड ही परफेक्ट झाली आहे। इथे आपण तांदळाची उकड छान मळून घेतली आहे, छोटे छोटे गोळेही तयार करून घेतले। साधारणपणे पातोळी ही हळदीच्या पानावरती केली जाते, पण इथे मी पातोळी ही केळीच्या पानावरती करते। मुंबईमध्ये हळदीचे पानं भेटणं थोडंसं अवघड आहे, केळीचे पानं इझिली भेटले, यामुळे ही पातोळी मी केळीच्या पानावरती करते। केळीची पानं स्वच्छ धुतली, गोलाकार कापून घेतली। यानंतर याचं मधलं देठ काढून टाकलं आणि यावरती आपण उकडून घेतलेल्या उकडीपैकी एक छोटासा उंडा यावरती ठेवूयात। बोटाच्या साहाय्याने एकसारखं करूयात। जर हा उंडा थापत असताना पाण्याची गरज लागली तर कोमट पाण्याचा वापर करून हा उंडा एकसारखा थापून घेऊयात केळीच्या पानावरती आणि यावरती सारण भरून हे पान आपण दुमटून करंजीसारखा आकार देऊयात। इथे आपली अगदी साध्या सोप्या पद्धतीने केळीच्या पानावरती हाताच्या बोटाने थापून ही पातोळी तयार झाली। जर तुम्हाला थापून पातोळी तयार करता येत नसेल तर आपण दुसरीही पद्धत बघूया। केळीचं पान घेतलं, यावरती उकडून घेतलेला तांदळाच्या पिठाचा छोटासा उंडा ठेवला, वरनं एक मेनकापड लावलं, हलक्या हाताने प्रेस करून घेतलं। लोटाण्याने ह्याला जशी पोळी लाटतो त्या पद्धतीने हे पान फिरवत फिरवत ही पातोळी आपण लाटून घेतली। पातोळीची पाती लाटल्यानंतर यामध्ये आपण सारण घातलं आणि पहिल्या पातोळीसारखीच ही पातोळी तयार करून घेतली आणि अगदी हलक्या हाताने पातोळीच्या कड्या दाबून घेतल्या। इथं पातोळ्या तयार झाल्या आहेत। स्टीमरला स्टीम ही छान आली आहे। यामध्ये आपण ह्या सगळ्या पातोळ्या ठेवूयात आणि ह्याला स्टीम करून घेऊयात। साधारण 10 ते 15 मिनिटं लागतात। पातोळी छान स्टीम झाली की वरचं असलेलं पान अगदी अलगद सुटलं जातं, पानांचा रंग बदलतो, पातोळी ट्रान्सपरंट होते। यावेळेला आपली पातोळी परफेक्ट वाफली गेली असं आपण समजायचं। पातोळी गरम असताना साजूक तूप घालायचं आणि पातोळी सर्व करायची। ही कोकणातील श्रावण स्पेशल रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। आवडली की नाही हे कळवायला विसरू नका।